288 आमदार असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वात श्रीमंत आमदार कोण आहेत हा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर उत्तर माहित आहे का? आज आपण त्याच टॉप 10 महाराष्ट्रातल्या श्रीमंत आमदारांची नावं पाहणार आहोत। त्यातल्या 10व्या क्रमांकावर आहेत बापूसाहेब पठारे, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून वडगाव शेरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत। त्यांची एकूण संपत्ती आहे 208 कोटी रुपये। त्यांच्याकडे मर्सिडीज बेन्झ, BMW, इनोवा क्रिस्टा सारख्या महागड्या गाड्या आहेत। पुण्याच्या खराडी वाघोली भागात अत्यंत महागड्या जमिनी, खराडीत अलिशान बंगला आणि कमर्शियल गाड्या, रिअल इस्टेट, जमीन खरेदी विक्री आणि बांधकाम हा पठारे यांचा प्रमुख व्यवसाय आहे। क्रमांक 9 वर आहेत राजेश पवार, जे नायगाव मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले। त्यांची एकूण संपत्ती आहे 212 कोटी रुपये। त्यांच्याकडे टोयोटा फॉर्च्युनर, महिंद्रा XUV सारख्या महागड्या गाड्या आहेत। नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात त्यांची मोठी शेतजमीन आहे। नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर इथं त्यांच्या इमारती आहेत। इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्ट्रॅक्ट, सरकारी कंत्राटदार आणि कृषी आधारित उद्योग आणि कापूस प्रक्रिया उद्योगांमध्ये सुद्धा राजेश पवार यांचं कार्य आहे। त्यानंतर क्रमांक 8 वर आहेत तानाजी सावंत, जे परांडा मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले। त्यांची एकूण संपत्ती आहे 235 कोटी रुपये। त्यांच्याकडे मर्सिडीज बेन्झ, फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ गाड्यांचा ताफा आहे। धाराशिव, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात त्यांच्याकडे शेकडो एकर शेती आहे, तर पुण्यात मोठा बंगला आहे। जयवंत ग्रुप, त्याचबरोबर साखर कारखाने, ऊर्जा प्रकल्प आणि JSPM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, जे शिक्षण क्षेत्रात काम करते, हे तानाजी सावंत यांचं कार्यक्षेत्र आहे। त्यानंतर क्रमांक 7 वर आहेत समीर मेघे, जे हिंगणा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले। त्यांची एकूण संपत्ती आहे 261 कोटी। ऑडी, फॉर्च्युनर आणि इनोवा क्रिस्टा सारख्या गाड्या त्यांच्या ताफ्यात आहेत। नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात त्यांची मोठी शेतजमीन आहे, तर नागपूर आणि मुंबईत देखील त्यांचे बंगले आहेत। मेघे ग्रुप अर्थात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्था, रिअल इस्टेट आणि उद्योग गुंतवणुकांमध्ये त्यांचा व्यवसाय आहे। 6व्या क्रमांकावर आहेत विश्वजित कदम, पलूस कडेगाव मतदारसंघातून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेत। त्यांची एकूण संपत्ती आहे 299 कोटी रुपये। मर्सिडीज, ऑडी आणि टोयोटा फॉर्च्युनर यांसारख्या महागड्या गाड्या त्यांच्याकडे आहेत। सांगली आणि पुणे जिल्ह्यात त्यांची मोठी बागायत जमीन आहे। पुणे, सांगली आणि मुंबईत त्यांचे निवासस्थान आहे। भारती विद्यापीठ, जो एक शैक्षणिक समूह आहे, त्याचबरोबर अनेक साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय आणि बांधकाम क्षेत्रात विश्वजित कदम यांचं कार्य आहे। 5व्या क्रमांकावर आहेत अबू आझमी, जे मानखुर्द शिवाजीनगर, जो मुंबईतला मतदारसंघ आहे, तिथून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले। त्यांची एकूण संपत्ती आहे 309 कोटी रुपये। BMW आणि मर्सिडीज गाड्या त्यांच्या ताफ्यात आहेत। मुंबईत कुलाबा आणि वांद्रे इथं महागडे फ्लॅट्स, दुबई येथे व्यावसायिक मालमत्ता ही अबू आझमींची आहे। सिटी वॉक शूज नावाचा फुटवेअर ब्रँड, दिल्ली दरबार नावाचा हॉटेल व्यवसाय आणि मॅन पॉवर कन्सल्टन्सी आणि रिअल इस्टेटमध्ये अबू आझमी हे कार्यरत आहेत। 4थ्या क्रमांकावर आहे प्रताप सरनाईक, ओवळा माजीवाडा मतदारसंघातून शिवसेनेचे ते आमदार आहेत। त्यांची एकूण संपत्ती आहे 333 कोटी। मर्सिडीज, फॉर्च्युनर आणि रेंज रोवर सारख्या गाड्या त्यांच्या ताफ्यात आहेत। ठाणे आणि लोणावळ्यात त्यांची जमीन, ठाणे आणि मुंबईत मल्टिपल फ्लॅट्स आणि हॉटेल्स आहेत। विहंग ग्रुप ऑफ कंपनीज, जे रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस देतं, त्याचबरोबर सुरक्षा सेवा अर्थात सिक्युरिटी सर्व्हिस आणि मनोरंजन क्षेत्रातही प्रताप सरनाईक यांचा दबदबा आहे। 3ऱ्या क्रमांकावर नाव आहे ते मंगल प्रभात लोढा, जे मलबार हिल या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर मुंबईतल्या सर्वात श्रीमंत भागाचे प्रतिनिधित्व करतात। त्यांची एकूण संपत्ती आहे 447 कोटी। त्यांच्याकडे मर्सिडीज बेन्झ, जगवार आणि इतर अलिशान गाड्या देखील आहेत। मलबार हिल, मुंबई इथं अतिशय महागडे फ्लॅट्स, राजस्थान आणि महाराष्ट्रात निवासी जमिनी आहेत। त्याचबरोबर लोढा ग्रुप चे ते संस्थापक असून भारतातील सर्वात मोठा रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसाय हा मंगल प्रभात लोढा यांचा आहे। 2ऱ्या क्रमांकाचं नाव येतं ते म्हणजे प्रशांत रामशेठ ठाकूर, जे पनवेलचे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आहेत। त्यांची एकूण संपत्ती आहे 475 कोटी रुपये। टोयोटा फॉर्च्युनर, इनोवा आणि व्यावसायिक वाहनं त्यांच्याकडे आहेत। ठाकूर इन्फ्रो प्रोजेक्ट्स, JNPT बंदराशी संबंधित लॉजिस्टिक व्यवसाय आणि रिअल इस्टेट आणि शिक्षण संस्थांशी संबंधित प्रशांत ठाकूर यांचे व्यवसाय आहेत। आणि आता क्रमांक 1 वर आहेत ते म्हणजे पराग शाह, जे घाटकोपर पूर्व मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आहेत। त्यांची एकूण संपत्ती तब्बल 3,383 कोटी रुपये आहे। मर्सिडीज बेन्झ आणि इतर हाय एंड लक्झरी गाड्या त्यांच्या ताफ्यात आहेत। मुंबईतल्या चेंबूर आणि घाटकोपर भागात स्वतःचे अलिशान फ्लॅट्स आणि कमर्शियल गाड्या आहेत। मॅन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे ते प्रवर्तक असून मोठे इन्फ्रा प्रकल्प, रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्राशी त्यांचा संबंध आहे। तर हे होते महाराष्ट्रातले सर्वाधिक श्रीमंत 10 आमदार। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। पाहत राहा लेट्स अप मराठी।